अध्यक्ष महोदय, निवेदन करतो. निवेदन सभापती महोदय, दिनांक 17 मार्च 2025 रोजी नागपूर शहरात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने मी या ठिकाणी निवेदन करू इच्छितो. काल दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केलं. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. या आंदोलनानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर अपराध क्रमांक 114/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 299 37/1/3/135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. गुन्हा दाखल केला आंदोलकांवर. दुपारी 3:09 वाजता हा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सायंकाळी एक अशी अफवा पसरली की सकाळच्या आंदोलनामध्ये जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता आणि अत्तर रोड मधील नमाज आटपून 200-250 जमाव नारे देऊ लागला. याच लोकांनी आग लावून टाका, जला दो, खतम कर दो असं घोषणा देऊ लागले. असे हिंसक बोलणे सुरू केल्याने पोलिसांनी त्यांना हटवलं, बळाचा वापर केला. यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली. एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागात 200-300 लोक हातात काट्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत 12 दुचाकींचं नुकसान झालं. या घटनांमध्ये काही लोकांवर घातक शस्त्राने वार करण्यात आले. घरांवर दगडफेक करण्यात आली. तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी 7:30 वाजता झाली. 100-200 लोकांचा जमाव तिथे होता. येथे पोलिसांवर हल्ले झाले आणि त्यामुळे अश्रुधूर आणि सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेत क्रमांक 1 क्रेन, 2 JCB, काही 4 चाकी वाहनं जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेमध्ये सभापती महोदय 33 पोलीस जखमी झालेले आहेत. यामध्ये 3 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत, ते गंभीर जखमी आहेत. दगडफेक केली आणि कुऱ्हाडीने देखील त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. त्यामध्ये 5 नागरिक आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एक ICU मध्ये आहे. एकूण 3 गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तहसील पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल आहेत. असे एकूण 5 गुन्हे दाखल आहेत. 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू केलेली आहे. एंट्री पॉईंटवर नाकाबंदी. यात तहसील पोलीस स्टेशन, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर, कपिल नगर या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. SRPFच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व CP SP यांची VC घेऊन राज्यभर कायदा सुव्यवस्था राखण्याच्या सूचना निर्देश दिलेले आहेत. आणि झालेली घटना अतिशय गंभीर आहे. निष्पाप नागरिकांवर दगडफेक केली, त्यांच्या घरांवर दगडफेक केली, क्लिनिकवर दगडफेक केली. क्लिनिकमध्ये हॉस्पिटलमध्ये एक 5 वर्षाची मुलगी होती, तिच्यापर्यंत दंगेखोर पोचत होते, वाचली ती. त्या हॉस्पिटलमधले हिंदू देवतांचे फोटो जाळून टाकले आणि पोलिसांवर देखील हल्ला करण्याची मजल या समाजकंटकांनी केलेली आहे. खरं म्हणजे पोलिसांवर हल्ला केलाय, निष्पाप नागरिकांवर हल्ला केलाय, त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कडक कारवाई केली जाईल. या बाबतीमध्ये पोलीस तपास करतायत आणि पोलीस अशा प्रकारच्या घटनांना पूर्णपणे आळा घालणं आणि कायदा सुव्यवस्था राखणं यासाठी आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे. राज्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनीच पोलिसांनाही सहकार्य केलं पाहिजे. आणि काही लोक यामध्ये शेवटी आपलं महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, सर्व धर्म एकत्र येऊन काम करतायत आणि या राज्याच्या विकासामध्ये
सौहार्दाचं वातावरण आहे. परंतु गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही आता ही अफवा सोशल मीडियामध्येच कुणीतरी सोडली आणि या अफवांचे काही बळी ठरून या ठिकाणी अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. म्हणजे सकाळी एक घटना घडली, तिथं पोलिसांनी मध्यस्थी केली, पोलिसांनी ते मिटवलं, दोन्ही समाजाला शांत केलं, शांतता प्रस्थापित झाली. पुन्हा 8 वाजता संध्याकाळी 8:30 वाजता 2-5 हजाराचा जमाव जमला. 2-5 हजाराचा जमाव जमला आणि त्यांनी डायरेक्ट दगडफेक सुरू केली, तलवारी आणल्या, त्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ले झाले, पेट्रोल बॉम्ब आणले. हे सगळं पेट्रोल बॉम्ब आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा एकाएक येत नसतात. त्यामुळे हा पूर्णपणे एक नियोजनबद्ध पूर्वनियोजित अशा प्रकारचा कट करून हा हल्ला झाला. ही दुर्दैवी घटना आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.